हॅलो एव्हरीवन, मी काजल दिवे. स्वागत आहे तुमचं आपल्या डबल अकॅडमी पुणे या चॅनलवर. आज अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत आणि अगदी महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स तुम्हाला मी देणार आहे. खूप विद्यार्थी म्हणजे लाईव्ह लेक्चर मध्ये विचारत असतात की मॅडम अंगणवाडीसाठी जी एक्झाम आहे त्यासाठी इंग्लिश या विषयात आम्ही 20 आउट ऑफ 20 20 पैकी 20 गुण कसे मिळवू शकतो. इव्हन आज अंगणवाडीसाठी आपला डेमो पेपर सुद्धा काल आय थिंक काल आपला डेमो पेपर सुद्धा झाला अंगणवाडीसाठी. सो आपले डेमो पेपर होत असतात ते तुम्हाला न चुकता अटेंड करायचे, कारण की त्यामधून तुम्हाला एक एक बोलतात ना एक पूर्ण एक सिनेरिओ क्रिएट होईल एक्झामचा. सेकंड थिंग, माझा रोज रात्री 10 वाजता लेक्चर असतो इंग्लिशचं. तो लेक्चर अटेंड करायचे आणि जेवढे तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करणार बघा, अंटिल अँड अनलेस प्रॅक्टिस मेक्स मॅन अ परफेक्ट. सो परफेक्शन साठी प्रॅक्टिसची फार गरज आहे. सो ते रोज आपल्या लाईव्ह सेशन मध्ये होतं. माझं रात्री रोज 10 वाजता लाईव्ह लेक्चर होतं. नक्की तुम्हाला अटेंड करायचं आहे. ठीक आहे, चलो नाउ टर्न टू द आवर टॉपिक. आता 20 म्हणजे बोलतात ना 20 पैकी 20 इंग्लिश मध्ये मिळवायचं असेल तर मॅडम काय प्लॅन करायचं. ठीक आहे, अभ्यास कसं करायचं, पहिली तो गोष्ट अभ्यास कसा करायचा. आता इंग्लिश या सब्जेक्टचा अभ्यास करण्याची पद्धत आहे. आता 12-12 तास विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी कधी कधी क्लिअर नाही होत, पण 4 तास अभ्यास करणारा विद्यार्थी बाजी मारतो का, तर याच्या मागे सुद्धा अगदी तथ्यवाला कारण आहे. कारण की ते क्रम फॉलो करतात, ते एक बोलतात ना पद्धत फॉलो करतात. पद्धत बघा, जेवण्याची पद्धत आहे. जेवण्याची पद्धत माणसाला नसेल तर जेवण इकडे तिकडे होऊ शकतो. ठीक आहे, अर्धा आपण पोटात जाईल, अर्ध ताटात राहील, अर्ध ताटाच्या बाहेर जाईल, वाया जाईल, असं होतं ना. सो त्यामुळे तुम्हाला पद्धत माहित असणं गरजेचं आहे. तसंच इंग्लिशमध्ये आहे. इंग्लिशमध्ये अभ्यास करण्याची पद्धत आहे. एक टॉपिक दुसऱ्या टॉपिकवर डिपेंड आहे. आता ह्याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये तुम्ही बघणार तर पार्ट्स ऑफ स्पीच तर महत्वाचाच आहे. ठीक आहे, यावर तर तुम्हाला 100 का 101% प्रश्न येणारच. मग पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करण्याची पद्धत आहे. कोणता टॉपिक कधी करणार, तर पहिले तुम्ही नाउन करणार, त्यानंतर तुम्ही घेणार प्रोनाउन, त्यानंतर तुम्ही घेणार ऍडजेक्टिव्ह, त्यानंतर तुम्ही घेणार वर्ब, त्यानंतर तुम्ही घेणार ऍडवर्ब, त्यानंतर तुम्ही घेणार कंजक्शन, त्यानंतर तुम्ही घेणार प्रिपोजिशन. हे तुम्हाला व्यवस्थितपणे करता आलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही घेणार आर्टिकल. ठीक आहे, आता का सांगितलं, तुम्ही नाउन नंतर डायरेक्ट ऍडजेक्टिव्ह घेतला तर कळेल का, या डायरेक्ट तुम्ही ऍडजेक्टिव्ह घेतला या डायरेक्ट तुम्ही ऍडवर्ब घेतला तर कळेल का, नाही कळणार. कारण की नाउन प्रोनाउनला मॉडिफाय करणार ऍडजेक्टिव्ह असतो, वर्बला मॉडिफाय करणार ऍडवर्ब असतो. प्रत्येक टॉपिक एकमेकांवर डिपेंड आहे. सो ही सिरीज तुमची असली पाहिजे अभ्यास करताना. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता टेन्स तुमचा आधी असणं गरजेचं आहे. टेन्स तुमचा क्लिअर असेल तर व्हॉइस असेल, कारण की व्हॉइस मध्ये टेन्सचा वापर होणार आहे, व्हॉइस मध्ये प्रोनाउनचा वापर होणार आहे, व्हॉइस मध्ये तुमचा वर्बचा वापर होणार आहे. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक व्यवस्थितपणे असणं गरजेचं आहे. काय, डायरेक्ट इनडायरेक्ट. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही करू शकता क्लॉजेस आणि मग त्यानंतर तुम्ही डिग्री, क्वेश्चन टॅग हे प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे करू शकतात, काही हरकत नाही. पण हे आहेत तर हे महत्वाचे टॉपिक आहेत आणि हे टॉपिक अभ्यास करताना ही सिरीज जर तुम्ही फॉलो केली तर कमीत कमी वेळामध्ये गोष्टी लवकर डोक्यात जाईल आणि 20 आउट ऑफ 20 मिळवण्यासाठी तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही. सेकंड थिंग अशी की मॅडम नाउन प्रोनाउन म्हणजे हे जे कंटेंट आहे, म्हणजे रूल्स, कन्सेप्ट, कंटेंट अगदी भला मोठा आहे. आम्ही काय काय लक्षात ठेवायचं एवढं नाही लक्षात राहत. शॉर्टकट आम्हाला पाहिजे, या असं काहीतरी पाहिजे जे एक्झामला येणार तेच आम्हाला पाहिजे. असं तुम्हाला हवं असेल तर त्यासाठी आपली अंगणवाडीची स्पेशल बॅच आहे, स्पेशल सरळ सेवा बॅच आहे, स्पेशल अंतर्गत बॅच आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण विषयाचा सिलेबस कव्हर केला जाणार. आणि त्याहूनही असं काही विद्यार्थ्यांचं असेल की मॅडम बाकीचे सगळे विषय चांगले, फक्त इंग्लिशमध्ये अडथळा आहे, फक्त इंग्लिशसाठी आम्ही का बॅच घेऊ, तर खास तुमच्या विद्यार्थ्यांचा, कारण की खूप विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे मी इंग्लिशची स्पेशल बॅच ठेवलेली आहे. फक्त 500 रुपये फी आहे. 6 महिने तुम्ही या बॅचचा बेनिफिट करून घेऊ शकतात आणि अगदी बेस्ट टू बेस्ट स्कोर तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे, सो अशा प्रकारे, कारण की माझ्या बॅच मध्ये तुम्हाला तेच दिलं जाणार, आपल्या बॅच मध्ये तुम्हाला तेच कंटेंट दिलं जाणार जे एक्झामला महत्वाचे. कारण की इंग्लिश बघायला गेलं तर प्रत्येक टॉपिकचं खूप कंटेंट आहे. मी एवढं देत नाही बसत, कारण की बोलतात ना एक ना धड ना भराभर चिंध्या, ते देऊन फायदा नाहीये. जे धड आहे तेच मी तुम्हाला देणार, म्हणजे जे एक्झामिनर विचारणार आहे तेच तुम्हाला मी कंटेंट प्रोव्हाइड करणार आहे आणि त्याच कंटेंटचा अभ्यास करून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत आणि त्यावरच प्रश्न तुम्हाला एक्झामला येतील, त्याच रूल्सवर. भले प्रश्न ऍज इट इज रिपीट नाही होणार, बट रूल तेच रिपीट होत राहणार. ठीक आहे, सो त्यामुळे बॅच ही खूप महत्वाची आहे आणि बॅचचं महत्व बॅच मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे,
चला, आता तुम्हाला ग्रामरचं सांगितलं, ठीक आहे. आता ग्रामरचं झालं म्हणून इंग्लिश झालं का? नाही. हा ओकॅब बाबा अजून आहे. आता ओकॅबमध्ये तुम्हाला अँटोनिम करणं गरजेचं आहे. तुम्हाला सिनोनिम याचं तुम्ही कशाही प्रकारे सीरीज फॉलो करू शकता. काही हरकत नाही. इडियम्स माहीत असणं गरजेचं आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्पेलिंगसाठी विद्यार्थी वेगळा अर्धा 1 तास देतात. पण तसं न देता ज्यावेळेस तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करायला बसलेच नेमकं त्याच वेळेपासून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करायला बसले नेमकं त्याच वेळेपासून तुम्हाला स्पेलिंग या टॉपिकचा अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. तर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे कव्हर करू शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारे जर इंग्लिशचा अभ्यास केला तर तुम्ही कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गोष्टी शिकाल, जे फक्त अशा गोष्टी शिकाल जे एक्झामिनर विचारणार आहे. आणि त्या गोष्टी आपल्या बॅचमध्ये दिल्या जातात. बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर 8010457760 कॉल करा या नंबरवर आणि बॅचमध्ये ॲडमिशन घेऊन तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करा. ठीक आहे. सो नक्कीच होप सो तुम्हाला व्यवस्थितपणे आपली संपूर्ण कन्सेप्ट समजली असेल. इंग्लिशचा अभ्यास कसं करायचं, काय करायचं सगळं सांगितलं. बॅच विषयी सांगितलं. नक्कीच तुम्हाला ॲडमिशन करायचे, कन्सेप्ट क्लिअर करायचं आहे अँड गेट युअर सक्सेस. ठीक आहे. आपल्या इथे 100% यशाची हमी दिली जाते. सो या हमीसोबत तुम्हाला बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. चला, सो नक्कीच इथे थांबते. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय. हॅव अ गुड डे. थँक्यू सो मच.